माहिती तुमच्यासाठी. सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचे नाव आहे माहिती तुमच्यासाठी. पहिल्यांदा तुम्ही आपले सबस्क्राईब बटन दाबा, म्हणजे नवनवीन माहिती तुमच्यासाठी सर्वात पहिल्यांदा पोहोचेल. तर आज आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांना खरीपासाठी तूर आणि मूग बियाण्याचे होणार मोफत वितरण. महा-DBTवर अर्ज सुरू झालेले आहेत. तर याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया. कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता आणण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने सन 2026-27च्या खरीप हंगामामध्ये कडधान्य आत्मनिर्भरता अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तूर आणि मूग या पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी मोफत बियाणे संचाचे वितरण करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महा-DBT पोर्टलवर त्वरित अर्ज करावेत. या योजनेसाठी लाभार्थी निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर केले जाणार आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना तूर आणि मूग या दोन्ही पिकांचे प्रत्येकी 4 किलोचे बियाणे दिले जाईल, जे 0.20 हेक्टर क्षेत्रासाठी पुरेसे असेल. या संचामध्ये बीज प्रक्रिया केलेले बियाणे, जैविक खताची पाकिटे आणि माहितीपत्रक समाविष्ट असेल. या अर्जासाठी शेतकऱ्याकडे फार्मर ID असणे अनिवार्य आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2026-27 वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केल्यामुळे या योजनेत महिला शेतकऱ्यांच्या विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांना महा-DBT पोर्टलवर अधिकृत संकेतस्थळावर कडधान्य पिकांचे बियाणे संच या टायटल अंतर्गत अर्ज करता येईल. ही सुविधा 10 एप्रिल 2026 पासूनच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या घटका अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना एकदा लाभ मिळेल त्यांना पुढील 2 वर्षे या योजनेचा पुन्हा लाभ घेता येणार नाही. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नये. अशीच माहिती घेऊन मी पुढचा व्हिडिओ घेऊन येईन. धन्यवाद.